तर नमस्कार मित्रांनो. जसं की बऱ्याच आपल्या मित्रांना आपले सेवा केंद्र किंवा ज्याला आपण सेतू केंद्र किंवा महाई सेवा केंद्र या नावाने आपण ज्याला ओळखतो. आपण बऱ्याच मित्रांना याच्याबद्दल समजायला खूपही असते की महाई सेवा केंद्र म्हणजे काय असते आपले सेवा केंद्र आणि याचा ID कशा थ्रू मिळतात आपल्याला. तर महाई सेवा केंद्र म्हणजे जसं की आपण हे पाहू शकतात. महाई सेवा केंद्र आपल्याला काही असं दिसतं. आपले सेवा केंद्र ज्याला आपण म्हणतो, यामध्ये एक ID असते, ज्याला आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडे एक ॲक्टिव्ह CSC पोर्टल असायला हवं. म्हणजे आपली एक काहीतरी दुकान किंवा त्यांचा काहीतरी व्यवसाय चालू असणं गरजेचे आहे, ज्याच्या थ्रू आपण आपले सेवा केंद्र याची ID घेऊ शकता. जसं की आपले सेवा केंद्र इथं आपल्याला दिसत आहे, CSC सेंटर. तर याची ID घेण्यासाठी आपल्याकडे एक ॲक्टिव्ह CSC पोर्टल किंवा CSC सेंटर असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपण इथं पाहू शकता. याच्या थ्रू आपण काय काय सेवा आपल्या कस्टमरला किंवा लोकांना देऊ शकतात. नवीन पॅन कार्ड दुरुस्ती, आधार कार्ड प्रिंट करणे, नवीन मतदान कार्ड दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड काढणे, डिजिटल राशन कार्ड काढणे, ई-श्रम कार्ड काढणे, डिजिटल सातबारा काढणे, आधार कार्ड PVC, मतदान कार्ड PVC, गाडी नंबरवरून RC बुक काढणे, पासबुक काढणे, पासपोर्ट साईज फोटो काढणे, झेरॉक्स कलर साईज काढणे. याच्या थ्रू आपण एवढ्या सेवा आपण ग्राहकांना देऊ शकतात. आणि म्हणजे आता बऱ्याच लोकांना हे पण असते की आपले सरकार केंद्र आणि किंवा CSC सेंटर म्हणजे काय, दोघींचे काम एकच असतं मित्रांनो. पण एकाचे काम राज्यस्तरीय किंवा दुसऱ्याचे काम महाराष्ट्रस्तरीय असतात, केंद्र सरकारच्या लेवलवरती, आणि एक आपले महाराष्ट्र सरकारच्या लेवलवरती असतात, ज्याचे आपले काही खाजगी कागदपत्र असतात. यासाठी आपल्याला आपले सरकार केंद्र याची IDची गरज असते, ज्याच्या थ्रू आपण वेगवेगळे कागदपत्र लोकांना काढून देऊ शकतात आणि ज्याच्या थ्रू आपण चांगलीच कमाई करू शकतात. तर जसे काही आपल्याला दिसत आहे, आपले सरकार केंद्र आहे हे आपल्याला असं दिसतं. याच्या थ्रू आपण आपला व्यवसायासह चांगल्या प्रकारे वाढू शकतो आणि चांगल्या कमाई करू शकतो. एवढे सेवा आहे. एवढे सेवा आपण काही देऊ शकतो लोकांना. जातीचा दाखला, शॉप ॲक्ट लायसेन्स, कोर्ट मॅरेज रजिस्ट्रेशन, उत्पन्न दाखला, फूड लायसेन्स, मॅरेज सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, उद्योग आधार कार्ड, वारस नोंदपत्र, नॉन क्रिमिनल दाखला, ID कार्ड प्रिंट, अपंग प्रमाणपत्र, जात पडताळणी, आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा फेरफार, डोमिसाईल दाखला, सर्व प्रकारचे लोन आणि PF ऑनलाईन, जन्म मृत्यू, गॅजेट राजपत्र, ITR व GST, ज्येष्ठ नागरिक दाखला, शिक्षापत्र, रेशन कार्ड, पोलीस व्हेरिफिकेशन, भाडेकरनामा, रजिस्ट्री नोटरी, पासपोर्ट ऑनलाईन, गॅप सर्टिफिकेट किंवा RTOचे सर्व कामे. यातून एवढे सेवा आपण गिरायकांना देऊ शकतो. आणि आपण दुसरं काही पाहूया. जसं की आता सरकारच्या थ्रू नवीन GR काढले गेलेलं आहे, जे आपले सेवा केंद्र आहे किंवा सेतू केंद्र जे आहे त्यासाठी. तुम्ही पाहू शकता, ज्याच्या थ्रू आपल्याला म्हणजे आपले सरकारची ID घेण्यासाठी आपल्याकडे एक CSC पोर्टल असणं गरजेचे आहे. म्हणजे एक दुकानसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ॲक्टिव्ह जे आपल्याला, आणि ज्यामध्ये आपल्याला त्याचे लॅपटॉप, स्कॅनर, लेजर प्रिंटर, बायोमेट्रिक किंवा जे काही आपले साधन आहे ते असणे पण गरजेचे आहे. जसं की आपण इथं पाहू शकता, किमान पात्रता अटी पूर्ण अवश्य राहील. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे गरजेचे आहे. किमान उच्च माध्यमिकच्या नंतर HSC म्हणजे 12वी असणे गरजेकारक आहे. संगणक मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSc IT किंवा इतर प्रमाणपत्रास प्राधान्य देता येईल. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा बँक खाते असणे, ओळखपत्र असणे उपलब्ध असावे. नैतिक उत्पन्न, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा दोषी ठरलेला नसावा. हे आपण काही पाहू शकतात. 100 गुण, एकूण 100 गुणाची आपली परीक्षा असेल. परीक्षा नाही म्हणजे 100 गुण असेल
त्याच्या 100 गुणच्यापैकी आपल्याला जेवढे मॅक्सिमम गुण पाळायचे आहेत त्याची एक मेरिट लिस्ट जारी होणार आणि मेरिट लिस्टनुसार आपल्याला त्यामधून काहीतरी कट ऑफ ते जाहीर करणार आणि ते कट ऑफनुसार आपल्याला त्याची मग हे मिळेल की म्हणजे आपलं नाव त्याच्यामध्ये येईल. जसं की आपला जिल्हा आहे, आपल्या जिल्ह्यात किती जागा नामांकित झाले आहे त्या जागानुसार आपली मेरिट लिस्ट निघणार आणि त्यानुसार आपल्याला ते ID कार्ड मिळणार. जसं की तुम्ही पाहू शकता शैक्षणिक पात्रताचे 10 गुण असणार. त्यातील किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC म्हणजे 12वी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त म्हणजे तुम्हाला 12वी तर मिनिमम पाहिजे आणि त्यानुसार तुमच्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुम्हाला व्यावसायिक ज्ञान असलं तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क मिळू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता संगणक व डिजिटल साक्षरता म्हणजे हे तुमचे 15 मार्काचे आहे. MSc IT किंवा संगणक माहिती असणे तर तुम्हाला मॅक्सिमम 15 मार्क मिळतील. त्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे तुमच्याकडे एक CSC पोर्टल किंवा CSC दुकान असणे गरजेचे आहे, ज्याच्या थ्रू तुम्हाला स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपलब्ध, इंटरनेट, वीज, बॅकअप, CCTV, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश म्हणजे तुमच्याकडे एक CSC सेंटर असणं गरजेचे आहे. त्यानंतर आवश्यकता गुंतवणूक करण्याची किमान 6 ते 12 महिन्याची व्यावसायिक ज्ञान असणे तुम्हाला गरजेचे आहे. त्यानंतर ग्राहक सेवा संवाद कौशल्य म्हणजे तुमचा कम्युनिकेशन स्किल बघला जाईल. त्यानंतर तुमचा अनुभव देखील बघला जाईल की तुम्ही किती अनुभव आहे त्या क्षेत्रात. आणि त्यानंतर तुमचा व्यावसायिक आराखडा जसं की सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार्यता आणि व्यवसाय नियोजन. त्यानंतर तुमचा सामाजिक समावेशता त्याचे तुमचे 5 मार्क असणार. त्यानंतर तुमचा शासनाच्या धारणेनुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसेवक गट, स्वयं किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य. चारित्र्य पडताळणी जसं की पोलीस व्हेरिफिकेशन, फसवणूक, आर्थिकता, गुन्हा दाखल नसल्यास याचे 10 गुण तुम्हाला मिळणार. असे एकूण तुमचे 100 गुणाचे होणार, ज्यातून तुम्हाला मॅक्सिमम गुण मिळाले तर तुमचा ID कार्ड बनून जाणार. तुम्हाला आपले सरकार केंद्राच्या थ्रू तुमचा जे CSC पोर्टल आहे त्याला तुम्ही आपले सरकारच्या थ्रू सेवा देऊ शकतात. त्यानंतर किमान पात्रता तुम्ही बघू शकता. 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर 12वी असणे गरजेचे आहे. त्यानंतर MSc IT असले त्याला प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकाच्या क्षेत्राचा रहिवासी असावा. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते असावे. त्यानंतर नैतिक उत्पन्नता, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यात दोषी नसावा. त्यानंतर तुम्ही पायाभूत सुविधा, हे सुविधा तुम्ही पाहू शकता. प्रवेश सेवा केंद्रामध्ये किमान खालील सुविधा असणे आवश्यक आहे. किमान 100 चौरस फूट कार्यालय म्हणजे जागा असणे गरजेचे आहे. त्यानंतर 2 संगणक किंवा लॅपटॉप, त्यानंतर लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, SP, पर्यायी वीज बॅकअप म्हणजे इन्व्हर्टर आणि ब्रॉडबँड जसं की तुमचा वायफाय झाला, CCTV व्यवसाय. त्यानंतर नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष, त्यानंतर शासन प्राधिकृत सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक. हे नंतर तुम्ही बाह्य पूर्ण GR आहे, हे GR तुम्ही पूर्ण पाहू शकतात. त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला GRच्या थ्रू काय म्हणजे सेवा आणि जे काही रूल्स रेग्युलेशन आहे ते तुम्हाला समजणे गरजेचे आहे. म्हणजे यामध्ये तुमचा पेपर नाही होत, पण तुम्हाला काही ना काही गुण असतात. म्हणजे इतर गोष्टींचे व्यावसायिक ज्ञान किंवा तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य हे तुमचा पाहिला जातो आणि त्याच्यानुसार तुम्हाला मॅक्सिमम गुण मिळाले तर तुमचे ID कार्ड आपले सरकार केंद्राची मिळते. अजून काही जिल्ह्याचे नावे आलेत आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला
तुम्ही आपले सरकार केंद्र उघडू शकतात. तर काही जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आले आहेत. तुम्ही ते जिल्ह्यांचे नाव स्क्रीनवरती पाहू शकता. ह्या जिल्ह्यांची नाव आता आपल्या थ्रू आले आहेत. हे जिल्ह्यांचे GR तुम्ही पाहू शकतात आणि यांच्यामध्ये एनरोल करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे काही GR आहे आणि हे तुमची ॲप्लिकेशन करायची आहे, तुम्हाला ऑफलाईन करायची आहे. तुमचे जिल्हा अधिकारी कार्यालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन करायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असं बोलून ही व्हिडिओ मी समाप्त करतो आणि तुम्हाला अजून काही समजायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता.